हे बघा काका, आज संक्रांत आहे, सगळे बाहेर जमले. आपण तिघं इथे आत असू ना तर उगाच कोणाला तरी संशय येईल. बोला. तू जुईशी काय बोललास? हा, म्हणजे आदितीने मला सांगितलं सगळं. काय? हेच, ती नोकरी सोडायचा विचार करते वगैरे. तुम्हालाच सांगितलं ना तिने. मग तू बोलला त्याशी? हो, बोललो. मी तिला सांगितलं असला काहीही विचार करू नकोस. मग मला आधी वाटलं तिच्या घरनं काहीतरी प्रेशर आहे, टेन्शन आहे म्हणून ती सोडतीये नोकरी. पण ती उगाच असा विचार करत होती. मी तिला म्हंटल योग्य वेळ आली की सोड नोकरी. हो, मग कुठली वेळ ती? कुठली वेळ? हे बघ देव, जय टूर सारखी, हे बघ जय, देव टूर सारखी चांगली कंपनी माणूस केव्हा सोडतो? केव्हा? जेव्हा एखाद्याला लग्न करायचं असेल तेव्हा. हा हा, मग मी हेच सांगितलं तिला की तुझं लग्न झालं ना की तुझं लग्न ठरलं तर मग सोड नोकरी. अरे हो, पण ते तुझ्याशी करावं असं वाटतं तिला. काय? म्हणजे ते कविता वगैरे, म्हणजे ती तिचा तो सगळा वेडेपणा. तो वेडेपणा ना आता वाढलाय. काय झालं की म्हणजे तुला माहितीये ना, त्या दिवशी नाही का आपण ठरवलं होतं की काय बोलायचं नाही, तुम्ही मला काय सांगायचं नाही, आणि मी ठरवलं होतं की लग्नाबद्दल काय बोलायचं नाही, मी लग्नाचा विषय काढणार नाही. आणि नेमकं हे जुईने ऐकलं आणि तिला वाटलं की मी तुझ्या आणि तिच्या लग्नाविषयी बोलतोय. काका, तुम्ही परत. आय एम सॉरी काका. अहो, मला काल निदान सांगायचं तरी ना तुम्ही. मी अरे हो, सांगणार होतो पण वेळच नाही ना मिळाला, संधीच नाही मिळाली. अरे तरीच काल जुई माझ्या केबिन मध्ये येऊन काहीतरी भलतच वागत होती. हो ना? सकाळी पण मी तिच्याशी बोलताना लाजत वगैरे होते आणि नेमकं आऊंनी हे सगळं पाहिलं. सगळा गोंधळ होणार आहे आता. मला हे तेव्हा कळलं नव्हतं, तेव्हा काही वाटलं नाही, पण आता सगळं कळल्यावर जरा भयानक वाटतंय. नाही, हे भयानक ह्याच्या पुढे आहे. काय? ती सकाळी ऑफिस मध्ये आल्यानंतर मला विचारत होती की तू कधी विचारणार आहेस, तिला लग्नाबद्दल कधी विचारणार आहे असं ती मला विचारत होती. आणि नेमकं त्यावेळी त्यावेळी काय काका?